अशी काही कारणे म्हणजे शैक्षणिक दबाव, प्रशासन, अभिभावकांची अपेक्षा, कमी अथवा अधिक मार्गाच्या प्रतिक्रिया द्यावी, अभ्यासक्रमांमध्ये समस्या, परीक्षा दबाव, सामाजिक दबाव, मित्रांसह अस्तित्वात येणे, सोसायटीच्या प्रतिक्रिया, स्थानिक समुदायातील दबाव, परिवारातील अपेक्षा, मानसिक समस्या, दुष्काळ, दुर्भाग्य, दारिद्र्य, आरोग्यसंबंधित समस्या इत्यादी. व्यक्तिगत संबंधाची समस्या, मित्रांसह वादविवाद, बालपणातील संबंधाची कमी, परिवारातील संबंधाची समस्या, आत्महत्या आणि मानसिक संदेह, अत्यंत चिंता, आत्महत्या योजना, मानसिक संदेह, स्वास्थ्य संबंधित समस्या, आरोग्याबाबतील समस्या, त्यांच्या व्यक्तिगत क्षेत्रात कोणतेही संकट, व्यक्तिगत स्वार्थाचे अभाव, आत्मसंतोष, स्वप्रसाद, स्वयंसंतुष्टीची कमी, व्यक्तिमत्वातील संकट, व्यक्तिमत्व विकृती, स्वयंसेवा, शैक्षणिक अथवा व्यावसायिक संबंधातील संकट, शिक्षकांची कसबा, कामाची क्षमता, पेशेच्या प्रदर्शनातील संकट, आत्मविश्वास अभाव, अनावश्यक नकारात्मक, स्वाभिमानाची कमी, आत्मविश्वासाची कमतरता. इतर तरी काही अधिक कारणे असू शकतात. परिस्थितीची कठीणता, कठीण आर्थिक परिस्थिती, वातावरणातील बदल, कोणत्याही प्रकारच्या कल्याण केंद्राचा अभाव, अपेक्षांचे भांडवल, अभिभावकांच्या उत्सुकेचे भांडवल, सोसायटीतील उत्सुकेचे भांडवल, धोकादायक अनुभव, विश्वासघाताची भांडवल किंवा धोका, स्वतंत्रतेची कमतरता, स्वतंत्रतेचे अभाव, व्यक्तिगत प्रतिसादाची भांडवल, स्वातंत्र्याची अभाव भांडवल, संघर्षाचे अभाव, संघर्षाची क्षमता किंवा इच्छाशक्तीची अभाव, क्षमतेची कमतरता, कोणत्याही क्षेत्रातील कुशलतेची कमी आणि कमतरता, कुशलतेचा अभाव, स्वास्थ्य जीवनशैली कमी, तंत्रज्ञान, पर्यावरणातील स्वास्थ्य जीवनशैलीची कमतरता. कर्मचारी आणि शैक्षणिक संघटनांमध्ये संघर्ष, व्यक्तीचा शैक्षणिक संघटना किंवा कर्मचारी विचारांमध्ये संघर्ष, समाजातील अभिनंदनाची कमतरता, समाजातील अभिनंदनाची कमतरता, समाजातील स्वीकृतीची कमतरता, अवसाद आणि स्ट्रेस, निरंतर अवसाद, स्ट्रेस, चिंता इत्यादी. यांच्या संदर्भात सहाय्यर्थी संस्था, मानसिक स्वास्थ्य, वैद्यकीय सेवा किंवा स्वयंसेवा संस्था तुमच्या मदतीसाठी उपलब्ध असू शकतात.